गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील पुरवठा कार्यालयातील अधिकारी गेले कुठे? सर्वसामान्य नागरिकांना पुरवठा कार्यालयातून वेगवेगळे रेशन कार्डची कामे व विविध दाखले दिले जातात, पण गेल्या काही दिवसांपासून पुरवठा कार्यालयात अधिकारीच हजर नसल्यामुळे गेल्या वर्षभरापासून गोरगरीब जनता हेलपाटे मारत आहे। त्यामुळे पुरवठा अधिकारी गेले कुठे असा सवाल निर्माण झालाय। इचलकरंजी शहरातील महात्मा गांधी पुतळा चौक परिसरामध्ये पुरवठा तथा अन्न पुरवठा अधिकारी कार्यालय असून येथे सुद्धा पुरवठा अधिकारी वेळेवर येत नाहीत। 12 वाजले तरी सुद्धा पुरवठा अधिकारी जागेवर नसतात। सध्या राज्य सरकारने रेशन कार्डवर ऑनलाईन पद्धत केल्यामुळे शासकीय दाखले पूर्ण या कार्यालयात मिळतात। तसेच 12 अंकी कोड जर काढायचा असेल तर पुरवठा कार्यालयामध्ये जायला रेशन दुकानदार सांगत असतात, पण या पुरवठा कार्यालयामध्ये पुरवठा अधिकारी कर्मचारी 12 वाजले तरी वेळेत येत नाहीत। त्यामुळे इथे येणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी पुरवठा कार्यालयातील शासकीय कामे वेळेवर होत नाहीत। गोरगरीब जनतेला रेशन धान्य मिळावं यासाठी ग्रामीण भागातून व शहरी भागातून नागरिक येत असतात, पण पुरवठा अधिकारी जागेवर नसल्यामुळे त्यांचा खोळंबा होतो। गेल्या वर्षभरापासून येथे नागरिक हेलपाटे मारतात। कोणत्याही कर्मचाऱ्याला अधिकारी कुठे गेले असे विचारल्यास तर तपासाला गेले अशी उत्तरे तेथील कर्मचारी देत असतात। त्यामुळे सर्वसामान्यांचे सरकार म्हणून राज्य सरकार दिंडोरा पेटत आहे, पण सर्वसामान्यांच्या जनतेची हेलपाट मात्र अधिकाऱ्यांमुळे होऊ लागली। याकडे मात्र राज्य सरकार लक्ष देणार का? अशा अधिकाऱ्यांना वेळेवर येण्याची शिस्त लावणार का? सर्वसामान्यांची कामे सोयीस्कर होणार का? गतिमान सरकार म्हणून राज्य सरकार आपला गौरव करतं, पण एकीकडे या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार का? त्यांची कामे वेळेवर पूर्ण केली जाणार का? पुरवठा अधिकारी वेळेवर येणार का असा सवाल निर्माण झालाय। आज पुरवठा कार्यालयामध्ये 12 वाजले तरी एकही अधिकारी कर्मचारी नव्हता। सर्वच कार्यालयांना कुलूप होतं। त्यामुळे येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला मात्र पुन्हा येऊन निराश होऊन जावं लागतंय। अंध अपंग मुलांना घरी ठेवून कुठेतरी आपल्याला धान्य मिळेल या आशेने कागदपत्रे घेण्यासाठी पुरवठा कार्यालयात आला असता पुरवठा कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला कुलूप असल्यामुळे नागरिकांच्या पदरी मात्र निराशा पडते। त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर वेळेवर येण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकारी करणार का असा सवाल निर्माण झालाय। साठी पुरवठा कार्यालयात आलता रेशन कार्ड चालू करायसाठी 24 वर्ष झालं फिरवले, ते रेशन कार्ड बंद झाले। हां, रेशन मिळणार नाही। म्हणजे कोण अधिकारी आहेत? कुठले कोण येऊन नुसतं हेल्पडा म्हणून आज या उद्या असं चालू आहे। किती वाजल्यात आता? 12 वाजून गेली तरी बी अधिकारी नाही। रेशन कार्ड अधिकारी आहेत काय? हां, ते चालू केलं नाही। किती खेपा मारला आतापर्यंत? आता झालं 100। 23 वर्ष धान्य मिळत नाही। हां, एकन बंद झालं, पैसे घालतोय नाहीच मिळत नाही तर काय करायचं? 2 मिनिट थांबा। किती वेळा खेपा मारला? किती वेळा आलाय तुम्ही? 50 वेळा झाले। 50 वेळा आलाय। अधिकारी भेटून झाल्या? 4 महिने झाले अर्धा घालवलं इथं पुरवठा कार्यालयात अधिकारी भेटतच नाहीत। कुठून येत आहे तुम्ही? चांगले नाही। रोज रिक्षाला पैसे घालताय? काय काम आहे तुमचं इथं? नाही, काय काम आहे इथं पुरवठा कार्यालयात? रेशन कार्ड बंद आहे, 10 वर्ष झालं चालू करून देण्यासाठी अधिकारी नाहीत कोण जागेवर? वर्ष झालं येतात ते। एकदा ह्याच्यामध्ये नावं बी घेतली तर काय त्याचं घेत नाही, दाद घेत नाहीत। दाद घेत नाही। मग सरकार दखल घ्यावं म्हणताय? हां, माझी 20 वर्षाची घरात आहे नात माझी हातावर मारला तर नाहीच नाही तर किती वेळा यायचं?